कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं, तुम्ही सगळे असे का उभे आहात? काही प्रॉब्लेम झालाय का? अगं सीता, बोल काहीतरी। असे असे सगळे शांत कशाला आहात? काय झालंय? सुजाता, आशू घरात नाहीये। घरात नाहीये म्हणजे बाहेर गेलाय का कुठे? नाही म्हणजे ऍक्च्युली माहित नाहीये कुठे। माहित नाही? माहित नाही म्हणजे? नाही, त्याचा फोनही बंद येतोय। काय चाललंय हे सगळं? अगं लग्न म्हणजे पोरखेळ वाटतो का आशूला? असं कसं निघून जाऊ शकतो तो? शोधा त्याला। आई आई मी त्याच्या सगळ्या फ्रेंड्सला कॉल केला पण कोणालाच काही आयडिया नाही। सुहास, काय झालं? बाहेर त्याची गाडी तर आहे। मी त्याच्या रूम मध्ये गेले तेव्हा त्याचे कपडे नव्हते, म्हणजे त्यांनी चेंज पण केलंय। ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे? हे बघ सुजाता, माझा मुलगा असं नाही। अगं तुझा मुलगा पळून गेलाय सीता। एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही का? का पळून जाईल तो? तू पाहिलंस ना त्याला? हा, तो स्वतःहून लग्नाला तयार झाला होता, सगळ्या गोष्टीत सहभाग घेत होता। अगं आता सकाळी गणेश पूजनाच्या पूजेत सुद्धा बसला होता। त्याचं पूर्वी एक लग्न झालं होतं आणि ती हो, पण तरी सुद्धा आता त्या मुलीशी त्याचा काहीही संबंध नाही उरलाय। शिवाला तो पूर्णपणे विसरलाय। नाही, मला वाटतंय हे कोणीतरी मुद्दामून केलंय। कोणी का करेल सीता? का ज्याला आशूचं लग्न मान्य नसेल? आशूचा फोन बंद येतो आणि शिवाचा सुद्धा। कीर्ती, उगाचच कुठलाही संबंध कुठेही जोडू नकोस। मग भाऊ, याचा काय अर्थ आहे? आणि एवढा योगायोग कसा? दोघांचा फोन एकाच वेळेला बंद झालाय। मला असं वाटतं त्या शिवानेच किडनॅप केला आशूला। कीर्ती, तुझं तोंड बंद ठेव जरा। काय चुकीचं बोलतेय ती? जी मुलगी आशूवर हल्ला घडवून आणू शकते ती हेही करूच शकते। पण ह्या सगळ्यात माझ्या मुलीचा कोणी विचारच करत नाहीये। तिच्या आयुष्याचं असं होतंय। काय चाललंय हे सगळं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।